चुकलो, पुन्हा एकदा चुकलो आयुष्याच्या वाटेवरून. मला सांगा, प्रेम करणं हा गुन्हा आहे का? हा असेल तर सांगा, मी शिक्षा भोगायला तयार आहे. मला तरी वाटतं की प्रेम करणं हा गुन्हा नाही. तुमचं काय आणि माझं काय? तुम्ही प्रेमात पडले तसा मीही पडलो तिच्या प्रेमात. मग सुरू झाले आमचे आनंदाचे क्षण. आनंदाचे क्षण म्हणजे भेटलो वगैरे नाही बर का. थोडं आमचं वेगळंच प्रेम होतं. लोक म्हणतात बघितले, भेटले, बोलले मगच प्रेम होतं, पण नाही. आमचं प्रेम हे फक्त मोबाईलनेच झालं. आणि हो, थँक्स मोबाईल. काय ऐकताना वेगळं वाटतंय ना? हो, वाटणारच. मी तिला कधी भेटलो पण नाही, बघितले पण नाही, तरीही मी तिच्या प्रेमात पडलो. फक्त एक फोटो पाहून तुम्हाला वाटलं असेल या वेडा आहे. हो, मी खरंच वेडा आहे. माझं मलाच कळत नाहीये की काय झालं असं. अजून मी व्हॉट्सअपच्या साह्याने वचनं सुद्धा दिली की आयुष्यभर साथ देईन तुला, तू म्हणशील ते मी करेन. माझं तिच्यावर प्रेम होतं आणि असणार कायम. तिनेही केलं असावं माझ्यावर प्रेम. आता या क्षणाला तिचं माझ्यावर प्रेम आहे की हे मला माहित नाही, पण माझं तिच्यावर प्रेम आहे. आमचे हे प्रेम थोडेच दिवस होते. आयुष्याची स्वप्न रंगवली होती. रोज रात्री स्वप्न बघायचो एका गुलाबासारखे. पण स्वप्न बघून ते जर सत्यात उतरणारच नसतील तर ते आता बघून तरी काय फायदा? सांगा ना, एकदा तरी बोला मला.